नमस्कार, मी निशिगंधा. गेल्या महिनाभरापासून इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध चाललंय. या युद्धादरम्यान एक महत्वाची गोष्ट अशी घडली, ती म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते असलेले अयातुल्ला खोमेनी यांची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर इराणी लोकांनी, विशेषतः तिथल्या महिलांनी जंगी सेलिब्रेशन केलं. कोणी आपले हिजाब जाळून टाकले तर कोणी फटाके फोडले. भारत सरकारनं मात्र या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली, त्याच्याविषयी बोलणं टाळलं. पण त्याच वेळी भारतातल्या काही भागात मात्र आपल्या घरचा माणूस गेल्यासारखं दुःख व्यक्त केलं जात होतं. इराणच्या नेत्याला मारलं म्हणून भारतातल्या मुस्लिमांनी आंदोलनं केली, त्याच्याविषयी निषेध व्यक्त केला. हे सगळं घडत होतं काश्मीरमध्ये. तुम्ही पाहिले असतील ना तिथल्या महिलांचे, तरुणांचे रडतानाचे व्हिडिओ. खोमेनींच्या मृत्यूनंतर त्यांना दुःख अनावर झालं होतं. त्यानंतर या काश्मीरी मुसलमानांचं अनेकांनी समर्थन केलं होतं, तर त्यांच्यावर तेवढीच टीकाही झाली. पण आता याच ठिकाणाहून अजून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली. काश्मीरमधून मुसलमान इराणला सहाय्य करतायत. त्यासाठी त्यांनी रोख रक्कम तर सोडाच, पण सोन्या चांदीचे दागिने, तांब्याची भांडी दान करण्यासाठी जमा केलेत. छोटे मोठे, गरीब श्रीमंत सगळे इराणला मदत करण्यासाठी एकजूट झालेत. पण ते का, असा प्रश्न तुम्हाला पडला नाहीये का? काश्मीरी मुसलमान इराणला का इतका पाठिंबा देतात आणि इराणच्या ज्या नेत्यासाठी ते रस्त्यावर उतरले त्याची भारताविषयी भूमिका काय होती, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. इराणला युद्धाच्या झळा बसतायत. या देशाला मदत करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातले मुस्लिम पुढे आले. पण त्यातही सगळे काश्मीरी मुस्लिम इराणला मदत करत नाहीयेत. हे कसं, तर त्यासाठी आपल्याला काश्मीरची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. काश्मीरला इराण सगीर म्हणजेच छोटा इराण म्हणून ओळखलं जातं. काश्मीर मुस्लिम बहुल राज्य आहे. इथली 68% म्हणजे तब्बल 85 लाख लोकसंख्या ही मुस्लिम आहे, इस्लाम धर्म मानणारी आहे. पण त्यांच्यातही दोन गट आहेत, एक शिया आणि दुसरे सुन्नी. काश्मीरमध्ये सुन्नी मुसलमानांची संख्या ही शिया मुसलमानांपेक्षा अधिक आहे. इराण हा शिया मुस्लिमांचा सर्वात मोठा देश आहे. इथं मोठ्या प्रमाणात शिया मुस्लिम राहतात, म्हणूनच तो एक प्रमुख देश मानला जातो. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या भारतातले शिया सुद्धा इराणशी जोडले गेलेत. त्यांच्यासाठी खोमेनी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते शिया मुस्लिमांच्यासाठी अत्यंत ज्येष्ठ आणि महत्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. म्हणूनच जेव्हा खोमेनी मारले गेले तेव्हा हे लोक आंदोलन करत होते आणि आता इराणला मदत करण्यासाठी हे शिया मुस्लिम पुढे आलेत, सुन्नी मुस्लिम नाही. इराण इस्रायल युद्ध पेटलं आणि इराणच्या दूतावासाने भारतीयांकडे मदत मागितली. त्यालाच प्रतिसाद म्हणून ईदच्या दुसऱ्या दिवशी काश्मीर मधल्या शिया मुसलमानांनी घराघरात जाऊन लोकांकडे मदत मागायला सुरुवात केली. अधिक करून महिला इराणला मदत करण्यासाठी पुढे आल्या. कोणी रोख रक्कम दिली, तर कोणत्या महिलांनी चक्क सोन्या चांदीचे दागिने, घरातली तांब्याची भांडीही दान केली, तर कोणी आपला एका महिन्याचा पगार दान केला. यात लहान मोठ्या, गरीब श्रीमंत सगळ्या वर्गाचा समावेश होता. अगदी लहान मुलांनी सुद्धा आपल्या गल्ल्यातले पैसे जमा केलेत. एका महिलेने तर आपल्या पतीची शेवटची निशाणी असलेले दागिने सुद्धा दान केले. ही सगळी रक्कम तब्बल 500 ते 600 कोटींपर्यंत जाणार असल्याचं बोललं जात आहे. इतक्या सढळ हस्ते काश्मीरी शिया मुसलमानांनी इराणला मदत केली आहे. हे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे इस्रायल इराणचं युद्ध हे फक्त सीमेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. ते एक नरेटिव्हचं युद्ध आहे, जे आता आपल्या घरापर्यंत पोहोचलंय. इराणसाठी एक काश्मीरी मुस्लिम ज्या सढळ हस्ते मदत करतोय ते का, हे जाणून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमीही समजून घ्यावी लागेल. शिया मुस्लिम खोमेनींना आपला सर्वोच्च नेता मानत होते, ही एक गोष्ट झाली. पण खोमेनींनी देखील कायम काश्मीरी मुस्लिमांना समर्थन दिलंय. 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर एका वर्षातच तिथले सर्वोच्च नेते अयातुल्ला यांनी काश्मीरला भेट दिली होती.
त्यांनी श्रीनगरच्या ऐतिहासिक जामा मशिदीत भाषण करून शिया आणि सुन्नी मुसलमानांना एकत्र येण्याचा संदेश दिला होता. त्यामुळे काश्मीरी मुस्लिम खूप प्रभावित झाले होते. त्याच्यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचं कलम 370 भारत सरकारनं हटवलं. तेव्हा खोमेनींनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये ते म्हणाले होते, मला भारतातल्या मुस्लिमांची काळजी वाटते. इराणचे भारताशी चांगले संबंध आहेत, पण आम्हाला असं वाटतं की भारत सरकारनं काश्मीरच्या थोर मुस्लिमांविषयी न्याय धोरण राबवावं आणि काश्मीरच्या मुस्लिमांवर होणारा अत्याचार अन्याय थांबवावा. त्याच्यानंतर CAA आणि NRC लागू झालं होतं. त्यावेळीही खोमेनींनी भारतीय मुस्लिमांविषयी एक फेक नरेटिव्ह सेट करणारं ट्विट केलं होतं. यात ते म्हणाले होते, भारतातल्या मुस्लिमांच्या हत्याकांडानं जगभरातल्या मुस्लिमांना दुःख होतंय. भारताला इस्लामी जगापासून वेगळं करण्याचा प्रयत्न होतोय. ते रोखण्यासाठी भारत सरकारनं कट्टरपंथी हिंदू आणि त्यांच्या पक्षांना मुस्लिमांचं हत्याकांड करण्यापासून थांबवलं पाहिजे. इंडियन मुस्लिम आर इन डेंजर. कळतंय? लक्षात येतंय? भारतीय मुस्लिमांना त्यांच्याच नेत्याविरुद्ध कसा भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला इथले मुस्लिम सुद्धा बळी पडतात आणि या देशाला आपल्या खिशातून मदत करतात. बरं, दुसऱ्या देशातल्या सत्तेसाठी भारतीय लोकांनी मदत करणं हे आपल्याकडे पहिल्यांदाच होत नाहीये. याआधी तुर्कीच्या खलिफासाठी भारतात खिलाफत आंदोलन झालं होतं. खलिफा हा मुस्लिम धर्मियांचा प्रमुख मानला जात होता. भारतातल्या मुस्लिमांना वाटलं की त्याची सत्ता टिकावी, म्हणून भारतात आंदोलनं चळवळ झाली होती. महात्मा गांधींनी त्याला पाठिंबा सुद्धा दिला होता. तसंच काहीसं प्रकरण हे आत्ता होतंय. पण ज्या देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी भारतातल्या काश्मीरी महिला अस्वल ढाळत होत्या, त्यांच्याच देशातल्या तरुणी मात्र त्यांच्या मृत्यूचं सेलिब्रेशन करत होत्या. कारण काय? त्यांना त्या अत्याचाराची, अन्यायाची झळ बसली होती. इराणची परिस्थिती किती धक्कादायक होती माहितीये? तिथल्या तरुणींनी हिजाब न घातल्याची शिक्षा भोगलीये. त्याच्यासाठी दंड, तुरुंगवास इतकंच काय तर भर चौकात चाबकाचे फटके सुद्धा खाल्लेत. याच अत्याचाराच्या विरोधात त्या तरुणी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं होतं. आणि या इराणपासून इतक्या दूर असणाऱ्या भारतातल्या महिला मात्र त्यांच्या मृत्यूवर रडत होत्या. आता त्यांनी त्याच्यासाठी आपली साठवलेली जमापुंजी, सोन्या चांदीचे दागिने, घरातले तांब्या पितळाचे भांडे हे या देशाला दान केलेत. पण हे बघितल्यावर असा प्रश्न पडतो की यातल्या किती मुसलमानांनी भारतातल्या एखाद्या राज्यात जेव्हा दुष्काळ, पुरासारखं संकट आलं, लोक नैसर्गिक आपत्तीला बळी पडले, तेव्हा पुढे येऊन सढळ हस्ते मदत केली होती. पुलवामामध्ये, उरीमध्ये हल्ला झाला, त्यात आपल्या भारतीय नागरिकांचे, सैनिकांचे जीव गेले, तेव्हा का नाही कोणी प्रतिक्रिया दिली? अशी एकही घटना तुम्हाला सापडणार नाही. मला वाटतं याचं कारण एकच असावं, ते हे की काश्मीरी मुसलमान हे स्वतःच्या देशापेक्षा आपल्या धर्माला मोठं मानतात, जास्त महत्व देतात. पण जर तुमच्यासाठी देशापेक्षा धर्म मोठा असेल, तर उद्या पाकिस्तानमध्ये असं काही झालं, तिथल्या मुसलमानांनी तुमच्याकडे मदत मागितली, तर तुम्ही कोणाची निवड कराल? देशाची की धर्माची? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यासोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काश्मीरचा इतिहास सांगणार आहे, जो आपल्यापासून लपवला गेलाय. त्याच्यामुळे तो व्हिडिओही जरूर पहा. इथे थांबूया. धन्यवाद.